श्री स्वामी समर्थ. रमणी व नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. श्रीपाद प्रभू शंकरभट्टांना म्हणाले, तुम्ही येथून निघून पिटिकापुरास जावे. माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. प्रवास करताना वाटेत नरसिंह रायडू नावाच्या शेतकऱ्याच्या शेतातल्या घरात राहिलो. तो म्हणाला, मी लहानपणी भित्रा होतो. मी मामाच्या घरी राहत असे. मामाची मुलगी रमणी हिच्याशी विवाह करावा असे मला वाटे, परंतु मामी धनलोभी होती. ती मला खूप त्रास देई. एकदा गावात एक मांत्रिक आला. मामीवर माया करून तो घरात आला व घरी तंत्र मंत्र प्रयोग करू लागला. घरात माणसांची कवटी व स्मशान साधना सामुग्री आणून कालीपूजा करावी. त्या पूजेने घरात ऐश्वर्य नांदेल असे त्याने सांगितले. त्या साधूने रमणीचे वशीकरण केले व रात्री तिच्या जवळ गेला, परंतु तिने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण याचक आला. याला मामा मामी व रमणीने आपल्या घरातील दरिद्र व भूतपिशाच्य भिक्षा म्हणून स्वीकार करावा असे सांगितलं. त्याला त्याने नकार दिला. मी माझा चांदीचा ताईत दिल्यावर त्याने तो स्वीकारला. तेवढ्यात मांत्रिक आला व मानव कपलाची भिक्षा देऊ केली. तितक्यात एक दिव्य प्रकाश दिसला व ब्राह्मण अदृश्य झाला. त्या प्रकाशाने मांत्रिकाच्या अंगाची लही झाली. मामीला पक्षघात झाला व रमणी पूर्ववत झाली. मी मात्र बलवान झालो. त्या दिव्य तेजात अर्थत्राण पारायण समाप्ती देवी देवता स्वरूप आदी मध्य आणि अंत रहित भव्य दिव्य तेजोमय स्वरूपाचे ते श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, कलीमाता खरी पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधी राक्षसांचा विध्वंस करते. असे श्रीपाद वल्लभांनी आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा